D. पानाचं पडदं खोल ऐक माझं गाणं उगीरपणे जाऊ नको मला शहाणपण सामन्याला जागू नको ग बाई माझ्या नादाला लागू नको. जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर इथून जे त्या कोपऱ्यात त्या आयकॉनवरती क्लिक करून तर आपल्याला जे इथे व्हिडिओला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर उजवीकडे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. तिथून स्क्रोल केल्यानंतर इथे एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून आपलं जे सॉन्ग असेल ते इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे. बॅक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे इथे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला असं पुढं जायचं आहे मित्रांनो. असं बरं पुढे गेल्यानंतर त्या लेअरला सिलेक्ट करून आता इथे बीट 2 आलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथून स्प्लिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर असं बरं पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला जे इथे बीट 3 असा ऑप्शन येईल मित्रांनो. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून स्प्लिट करून घ्यायचं. असं वगैरे सर्व जे बीटनुसार असतील ते स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जे इथे फर्स्ट लेअरला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला जे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फोटोवरती जायचं आणि जो काही तुमचा फोटो असेल तो अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून जे 2 बोटांनी झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर त्याचे सर्व फोटो असतील ते मित्रांनो इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो फोटो सर्व जे आहे ते ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला जे आहे ते फिल्टरवरती जायचं. फिल्टरवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथे लाईव्हमध्ये गेल्यानंतर आता ते बेर्लिन हा एपिक भेटून जाईल. त्याला जे आहे ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्याची ड्युरेशन पूर्ण 100% करायचे. केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचे सॅच्युरेशन आहे ना ते पूर्ण -50 करून इथून डाऊन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला फिल्टरवरती जायचं आहे. फिल्टरवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला लाईव्हच्या कॅटेगरीत जाऊन बेर्लिन इफेक्ट ॲड करून त्याची ड्युरेशन पूर्ण हाय करायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन सॅच्युरेशन पूर्ण मायनस करून घ्यायचे आहे. त्यानंतर असंच जे आहे ते आपल्याला सॅच्युरेशन मायनस करून घ्यायचे आहे. त्यानंतर इतक्या करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला जे आहे ते मित्रांनो अशा प्रकारे स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर आता आपल्याला जे ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आता आपल्याला जे आहे ते कोंबोवरती जायचं आहे. कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते बघून हा इफेक्ट ॲड करून याची जी ड्युरेशन आहे आपल्याला 2.5 सेकंड ठेवल्यानंतर इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर इथं ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते थोडंसं लोड घेईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला कॅमेऱ्याच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला रोटेट CW असा ऑप्शन भेटून जाईल. त्याला ॲड करून तो जे ते 0.1 सेकंद ह्याची ठेवायचे आहे. त्यानंतर इथून डन करून पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा कॅमेऱ्याच्या कॅटेगरीत जायचं आहे. त्यानंतर CW स्विरिल हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ 0.1 सेकंद ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा इथे सेकंड फोटोवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर एक की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला सुद्धा एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते बेसिकवरती जायचं आहे. बेसिकवरती गेल्यानंतर आता वाय ॲक्सिस जो असेल तर मित्रांनो आपल्याला जे आहे ते प्लसमध्ये 101 अशा प्रकारे आपल्याला फोटो इकडे सरकवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे फोटो जे आहे ते तुमचा इकडे असं जाईल. त्यानंतर आपल्याला इथून डन करायचं. डन झाल्यानंतर आता पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा आपल्याला फोटोवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक स्टार्टिंगला एक कीफ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला. त्यानंतर एंडिंगच्या कीफ्रेमवरती येऊन असे 2 बोटांनी आपल्याला जे आहे ते फोटो तुमचा झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून स्विंग बॉटम राईट हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1.5 सेकंद ठेवायचे. त्यानंतर पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून ड्रॉप व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1 सेकंद ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथसुद्धा 1 सेकंद मित्रांनो ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर डन करून आता आपल्याला जे आहे ते अशाच प्रकारे पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर
फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. कोंबोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट ॲड करून हा इफेक्ट ॲड करून इथून जे आहे ते ह्याची ड्युरेशन पूर्ण हाय करून डन झाल्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कोंबोवरती जाऊन आता आपल्याला जे आहे ते इथून डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ पूर्ण हाय तो डन करायचा आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे आहे ते कोंबोच्या कॅटेगरीतून इथून वव अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ जे आहे ते 1.7 सेकंद ठेवून घ्यायची. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथून स्लाइड अँड वव हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्याची लेंथ 1.2 सेकंद ठेवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जे पुढच्या फोटोवरती जायचं आहे. गेल्यानंतर इन ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथून रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथसुद्धा 1 सेकंद ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जे आहे ते स्टार्टिंगला येऊन स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तर आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत नाही तर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीत जायचं आहे. त्यानंतर इथून हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो फोटो एवढे ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण हाय करून तो डन करून घ्यायचा आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते 3 आणि 4 सेकंदच्या मध्ये जो डॉट असेल त्याच्यामध्ये थोडंसं एक डॉट आहे त्याच्या पुढं थोडंसं यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर रन करून ह्याची जे ड्युरेशन आहे मित्रांनो ते इथून आपल्याला जे आहे 4 सेकंदच्या थोडंसं पुढे येऊन असं ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आहे आणि इथून जे आहे ते फक्त त्याची स्पीड जे आहे ते मित्रांनो 30 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर आपल्याला जे आहे त्या अशा प्रकारे यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते हा इफेक्ट इथे डॉट 7 आणि 8 सेकंदच्या मध्ये जो डॉट असेल त्याच्यामध्ये बरोबर ठेवून अशा प्रकारे सेट करून द्यायचा आहे. त्यानंतर इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा इथे 5 सेकंदच्या फोटोवरती येऊन पुन्हा आपल्याला जे आहे ते इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो आल्यानंतर जे लेन्सच्या कॅटेगरीत येऊन आपल्याला जे येतं इथून ऑप्टिकल झूम हा इफेक्ट ॲड करून तो डन करून घ्यायचा आहे. डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन मित्रांनो जे आहे ते आपल्याला 7 आणि 8च्या मध्ये जो डॉट असेल त्याच्या बरोबर थोडंसं पुढं जाऊन आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा ॲडजस्टवरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते काहीसुद्धा करून घ्यायचं नाही. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत जायचं आहे आणि हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याची ड्युरेशन ह्या फोटो ठेवून इथून जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इंटेन्सिटी पूर्ण हाय करून इथून डन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जाऊन आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते क्लोनच्या कॅटेगरीत जायचं आहे. गेल्यानंतर इथून जे आहे ते डोपलिंगर हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याची लेन्ससुद्धा फोटो ठेवून इथून ॲडजस्टवरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते आपल्याला स्पीड जे आहे ते मित्रांनो 60% ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे इथे बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. आपल्याला गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला फ्लेम विंग्स हा इफेक्ट ॲड करून तो डन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून जे आहे ते ॲडजस्टवरती जाऊन आता आपल्याला स्पीड काही सुद्धा करा. स्पीड जे आहे ते मित्रांनो ह्याची आपल्याला 35 ठेवूनच घ्यायचे आहे. त्यानंतर कलर जे आहे ते मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. मी आत्ता जे आहे पर्सेंटेज ठेवला आहे. त्यानंतर डन करून अशाच प्रकारे आपल्याला जे आहे ते मित्रांनो पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला स्टार्टिंगलाच हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. अंडरएक्शनल मुवमेंट हा इथून इफेक्ट ॲड करून इथून जे आहे ते आपल्याला ॲडजस्टवरती जायचं आहे. स्पीड जे आहे ते मित्रांनो आपल्याला 80 ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून डन करून आपल्याला जे आहे ते पुन्हा येतात व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे आहे ते स्प्लिटच्या कॅटेगरीत जायचे आणि स्प्लिटच्या कॅटेगरीत गेल्यानंतर इथे जे ते आपल्याला मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करून आपल्याला जे आहे ते ड्युरेशन मित्रांनो फोटो ठेवून इथून ॲडजस्टवरती जायचं आहे.
फिल्टर पूर्ण शून्य करायचं आहे मित्रांनो. आणि हे जे vertical आहे, तर तुम्ही तुमच्या फोटोला इथून जे येते अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे येते पुन्हा बॉडी इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे येते ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत एंजल विंग्स हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचे आहे. आणि ह्याची लेन्स जे येते मित्रांनो फोटो ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत आपल्याला जे येते खाली इलेक्ट्रिकल रेडिएशन हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून ह्याचीसुद्धा लेन मित्रांनो फोटो ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे आहे ते ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जायचं आहे. आणि आपल्याला जे आहे ते इथे टोटेम फ्रेम्स हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याचीसुद्धा लेन मित्रांनो फोटो ठेवून घ्यायची आहे. ॲडजस्टवरती जाऊन ह्याची स्पीड जी आहे ती मित्रांनो 35% ठेवून घ्यायची आहे. ठेवल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून पुन्हा पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून हेल्प हायर हा इफेक्ट ॲड करून ग्लोइंग लेनच्या कॅटेगरीतून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन स्पीड मित्रांनो जे आहे ते इथून 80 ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर बॉडी इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथून ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत एनव्हलपिंग लाईटिंग हा इफेक्ट ॲड करून इथून डन करायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन वर्टिकल आणि साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर याची स्पीड जी आहे ते मित्रांनो आपल्याला 50 ठेवून इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे स्टार्टिंगपाशी म्हणजे अशा प्रकारे 9 सेकंदपर्यंत आल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. गेल्यानंतर ग्लिचच्या कॅटेगरीत जाऊन इथून जे आहे ते आपल्याला क्रोमॅटिक हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ह्याची ड्युरेशन मित्रांनो पूर्ण हाय करून शेवटपर्यंत ठेवायचे आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन आता ह्याची स्पीड जी आहे ती मित्रांनो आपल्याला 35 ठेवून इथून डन करायचं. मित्रांनो आपला व्हिडिओ आहे इथे अशा प्रकारे झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे शेअरवरती क्लिक करून हा आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.